हे म्हणाले, यंदाच्या दिवाळीला जुना सोफा बदलूया, नवीन घेऊया. या दिवाळीला मला डायनिंग टेबल हवाय आणि मुलांसाठी वॉर्डरोब, नवीन बेड आणि स्टडी टेबल. आणि हो, बाबांसाठी आराम खुर्ची सरप्राईज गिफ्ट म्हणून द्यायची आहे. मजबूत आणि लॉंग लाईफ फर्निचरसाठी माझ्या विश्वासाचं एकच नाव, समर्थ फर्निचर मॉल. सर्व प्रकारचे ब्रँडेड फर्निचर आणि विविध नामांकित कंपन्यांचे इलेक्ट्रॉनिक वस्तू आणि दर्जेदार स्टीलची भांडी, आकर्षक क्रॉकरीज, आता हे सर्व एकाच छताखाली, अर्थात समर्थ फर्निचर मॉल मध्ये. आमची दिवाळीची खरेदी झाली सुद्धा. मग तुम्ही कधी येताय समर्थ मध्ये खरेदीला? समर्थ फर्निचर अँड मॉल, शाखा नंबर 1, घुलेवाडी, संगमनेर. शाखा नंबर 2, कोल्हार घोटी हायवे, सुगाव बुद्रुक, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. मराठा आरक्षण मुद्द्यावर पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केलंय. सकल मराठा समाज एकवटला असून जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी संगमनेर बसस्थानक परिसरातील दत्त मंदिराशेजारी मराठा बांधवांनी साखळी उपोषण सुरू केलंय. या साखळी उपोषणाचा आजचा 3रा दिवस आहे. अंतरवाली सराटी या ठिकाणी मनोज जरांगे यांनी बेमुदत उपोषण सुरू केलंय. त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी राज्यभरातील सकल मराठा समाज जरांगे यांच्या पाठीशी खंबीर उभा राहिलाय. त्यांना पाठिंबा दिला जातोय. मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या न्याय मागणीसाठी हे आंदोलन सुरू केलं गेलंय. याविषयी सकल मराठा समाजाचे राजेंद्र देशमुख यांनी माहिती दिली. मराठा समाज संगमनेर शहर व तालुक्याच्या वतीने मराठा योद्धा माननीय श्री मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील व शहरातील तमाम मराठा बांधवांनी उपोषणाला बसायचं त्यांना पाठिंबा देऊन ठरवलेलं आहे. आज मराठा समाजाच्या या न्याय मागण्या आहे, त्यासाठी गेल्या अनेक वर्षापासून मनोज जरांगे पाटील यांनी लढा उभारलेला आहे. अतिशय निस्वार्थीपणे, प्रामाणिकपणे स्वतःचं घरदार सोडून आणि समाजाचं काहीतरी देणं लागतं हे मानून समाजाच्या भावी पिढीच्या उज्ज्वल भवितव्यासाठी त्यांनी जो लढा उभारलेला आहे, त्या लढ्याला आम्ही सर्व पाठिंबा देत आहोत. आज ही शेवटची संधी आहे असं त्यांचं म्हणणं आहे आणि ते अगदी बरोबर आहे. कोणत्याही संस्थान पाठीमागं नसताना, कोणतीही संस्था, कोणताही कारखाना आणि काहीही त्यांच्या बरोबर नसताना एक सामान्य कार्यकर्ता किती मोठी जनजागृती करू शकतो, किती मोठा जागर उभा करू शकतो हे त्यांनी त्यांच्या कृतीतून दाखवलेलं आहे. आणि त्यांची ही सर्व कृती पाहता ते 100% केंद्र सरकारला व राज्य सरकारला वाकवून मराठा समाजासाठी 100% ते आरक्षण आणतील असा आम्हाला सर्वांना त्यांचा विश्वास वाटतो, खात्री वाटते. कारण असं आहे, गेले अनेक वर्षापासून प्रत्येक सरकारने, प्रत्येक पक्षाने आणि विशेषतः मराठा समाजाचे आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांनी या समाजाची घोर फसवणूक केलेली आहे. आज मराठा समाजाची परिस्थिती सर्वात बिकट असून सर्व ठिकाणी मराठा समाज हा गांजलेला आहे. शेती हा प्रमुख व्यवसाय असलेले शेतकरी आत्महत्या जर जास्त झालेल्या आहेत, त्यात पर्सेंटेजमध्ये मराठा समाजाचे जास्त झालेले आहेत. म्हणजे चहूबाजूनी तो ग्रासलेला असतानाच त्याच्या मुलांना कुठे ॲडमिशन मिळत नाही, त्याच्या मुलांना कुठं नोकरी मिळत नाही, त्याच्या मुलांचं भवितव्यसुद्धा अंधारमय झालेलं आहे. आणि आज अशी परिस्थिती का 10-20 एकर शेती असून, चांगलं उत्पादन असूनसुद्धा कितीतरी मुलांचे लग्न फक्त या आर्थिक परिस्थितीमुळं रोखलेले आहेत. आणि टोटल जर मराठा समाजाची परिस्थिती पाहिली तर मराठा समाजात 167 कुटुंबांच्या ताब्यात हा महाराष्ट्र आहे आणि त्याचा तोटा सर्व मराठा समाजाला होत आहे. कारण सर्व लोक म्हणतात तुमच्या ताब्यात कारखाने, तुमच्या संघ आहे, तुमच्या ताब्यात सोसायटी आहे, सगळं आहे. पण सर्वसामान्य मराठा हा तसाच गरीब राहिलेला आहे. त्याच्या ताब्यात काहीच नाही आहे. तो अक्षरशः प्रत्येक दिवशी जीवनाशी झगडत असतो आणि प्रत्येक दिवसाचं त्याला पडलेलं आहे. तुम्ही जर कुठेही गेले, रोजगार हमीवर गेले, कुठं मजुरी मोलमजुरीवर पाहायला गेले तर सगळ्यात जास्त समाज मराठा समाज आहे. एका सर्वेनुसार आज जर आर्थिक परिस्थिती सगळ्यात वाईट असेल तर महाराष्ट्रात मराठा समाजाची आहे. सगळ्यात अगोदर रिझर्वेशन त्याला पाहिजे. मराठा समाजाने सर्वांना रिझर्वेशन दिलेलं आहे.
कोणाच्याही रिझर्वेशनमध्ये कधी आडकाठी आणली नाही, कुठं याचिका दाखल केली नाही, कोणाचं रिझर्वेशन घालवलेलं नाही. मुळातच हे रिझर्वेशनच पूर्वीचं जे आहे ते लोकसंख्येवर पाहिजे, की पूर्वीच्या जनगणनेवर आधारित लोकसंख्येवर हे आरक्षण दिलेलं आहे आणि ती 10-20 वर्षापूर्वीची जनगणना आहे. आजची परिस्थिती वेगळी आहे. प्रत्येक समाजाचं जेवढं लोकसंख्या आहे त्याच्या 50% लोकसंख्येच्या 50% आरक्षण हवं असतं. आज मराठा समाजाची 38% लोकसंख्या असून सुद्धा त्यांना 0 आरक्षण आहे. म्हणून हा जो लढा त्यांनी उभारलेला आहे आणि जर ह्या लढ्यात आपण कुणी सहभागी झालं नाही आणि हा लढा पुढं चालू ठेवला नाही तर पुढची पिढी निश्चित आपल्याला माफ करणार नाही, अशी आमची सर्वांची भावना आहे. त्यामुळं पुढच्या पिढीला न्याय मिळण्यासाठी, मुलांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी मराठा समाजाने माझं असं आव्हान आहे. हे आता संगमनेर शहरात चालू झालं आहे. ग्रामीण भागातील प्रत्येक गावातील लोकांनी इथं याला पाठिंबा दर्शवला पाहिजे आणि मराठा जागर एवढा मोठा उभा करून माननीय मराठा योद्धा मनोजी जरांगे पाटील यांच्या मागे एक शक्ती उभी केली पाहिजे. कारण ती निस्वार्थ शक्ती आहे. ते निस्वार्थपणे समाजासाठी काम करतात. म्हणून आम्ही सर्व पाठिंबा देतो. तुम्ही सर्व पाठिंबा द्या असं आव्हान मी तमाम मराठा समाजाला, सकल मराठा समाज संगमेश्वर शहर व तालुक्याच्या वतीने करतो व हा लढा यशस्वी होईल याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहील, असाही इशारा आंदोलकांनी दिला. सुखदेव गाडेकर, सी न्यूज मराठी, संगमनेर. गीर गाय निसर्गाची माय, आरोग्यदाय, देशी चव आणि संगम देशी संस्कृतीचा. आता आपल्या संगमनेर शहरात स्वादिष्ट चवीची मिठाई. आता आपल्या संगमनेर शहरात शुद्धतेची 100% खात्री असलेल्या निमाई स्वीट्सला आजच भेट द्या. आमचा पत्ता निमाई स्वीट्स, संगमनेर, बस स्टँड कॉम्प्लेक्स, प्रवरा मेडिकल शेजारी, संगमनेर. देशी गाईच्या दुधापासून बनविलेली स्वादिष्ट मिठाई इथं उपलब्ध. संपर्क 81 81 93 22 22. निमाई स्वीट्स, संगमनेर.